हा जो प्रवास होता ना जालंधर, मग पुणे युनिव्हर्सिटी हा प्रवास कसा झाला तुमचा? तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं? माझे वडील पंजाब पोलीसमध्ये होते अच्छा. आणि आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी आहोत. तर त्यात विशेष म्हणजे माझे आई जे आहेत त्या शिक्षिका होत्या आणि वडील पोलीस पण फार ॲम्बिशियस पोलीस अधिकारी होते. एक तर त्यांनी कधी काय जेंडर डिस्क्रिमिनेशन की हे मुली आहेत आणि हे मुलं असं केलं नाही. मला आणि माझी बहिणीला शिक्षणासाठी जेवढी संधी माझ्या भावांना मिळाली तीच संधी आम्हाला दोघांना मिळाली. आणि वडिलांची फार इच्छा होती की सिव्हिल सर्व्हिस एक चांगला ऑप्शन आहे. ज्यावेळी आमच्याकडचे लोक म्हणायचे की तुम्ही मुलीच्या लग्न करून टाका, तुम्ही आता रिटायर झालेला आहेत. त्यावेळी तसं न करता माझ्या वडिलांनी माझे आणि माझी बहिणीचे शिक्षणासाठी पैसे खर्च केले आणि आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बसायसाठी प्रोत्साहित केलं. हं, हं. आमचे बरोबरच्या मुलीचे आई-वडील म्हणजे की हे मुली आहेत ह्यांचे लग्न करा आणि संपवा, ह्या दृष्टिकोन घेऊन पुढे चालले होते. माझे आई-वडील ॲम्बिशियस फॉर द गर्ल्स असं होते. म्हणून मी आणि माझी बहीण आम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSC ह्याच्यात परीक्षेत बसलो आणि पास झालो आणि लकीली पहिल्या चान्समध्ये आम्ही दोघे पास झालो. दोघेही पास झालात? हो. बरं. आणि तुमची जी बहीण आहे मोठी का लहान? ती माझी मोठी बहीण आहे. मोठी बहीण. त्या पण पण हां. सिव्हिल सर्व्हिसमध्ये होत्या? हो. आणि शी इज ब्रिलियंट. तर मला इथे उपस्थित म्हणजे जी यूथ आहे त्यांना असं सांगायचे आहे, काही वेळ शाळे आणि कॉलेजमध्ये हा ब्रिलियंट स्टुडंट असं म्हणतात आणि ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा कुठलाही इम्पॉर्टंट करिअर चूज करतात. मला कधीही ब्रिलियंट म्हणून शाळेत असं ठरवण्यात आलं नव्हतं. सो इवन इफ यू आर नॉट ब्रिलियंट, हं. यू आर नॉट कॅटेगराइज्ड ॲज ब्रिलियंट. जर संधी मिळाली किंवा जर संधी मिळत नसेल तर ती संधी शोधून काढा हं. आणि त्याचा वापर करा, उपयोग करा. सो माय लाईफ इज लाईक दॅट. राइट. मग तुम्ही पुण्यात कशा आलात? नाही, पुण्यात मी शिक्षणासाठी नाही आले. मला IPS मध्ये महाराष्ट्र कार्डर मिळालं. तेव्हाच आलात तुम्ही पुण्यामध्ये? हो. आणि जेव्हा माझी मुलं मोठी झाली, आय हॅव 2 बॉयज, 2 सन्स. तर त्यावेळी माझ्याकडे काय एक्स्ट्रा मला असं वाटलं की माझ्याकडे एक्स्ट्रा टाईम आहे आणि आता जसं चिन्मयाने सांगितलं दॅट यू मस्ट लर्न, कंटिन्यू लर्निंग. तसं मी लॉ केला मुलं मोठे झाल्यावर आणि PhD केली. अच्छा, म्हणजे तुमचं लॉ आणि PhD हे इन सर्व्हिस झालेलं आहे. हो, इन सर्व्हिस. आणि फार उशिरा झालेला आहे. आणि फार उशिरा झालेलं आहे. कोणी ना कोणी आमच्या विरोधात केस दाखल करतो. तर एवढे मोठे जेव्हा ॲडव्होकेट आणि लॉयर्सचे नोटीस यायचे तर मी घाबरून जायचे. मी म्हटलं हे घाबरण्याऐवजी आपणच लॉ करून टाकूया. तर माझ्या विरोधात एक केस दाखल झाली 1983 मध्ये. ती संपली 1996 मध्ये. 96 मध्ये. आणि एक केस दाखल झाली माझ्या विरोधात 1994 मध्ये आणि ती नोव्हेंबर 2024 मध्ये संपली. बापरे! एक एवढा पेशन्स लागतो हे सगळं करायला. पण त्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे की क्रिमिनल जस्टिस सिस्टम जे आहे ते प्रॉम्प्ट, एफिशियंट आणि वेळेवर केस जे आहेत त्यांचा निकाल होणं हा फार आवश्यक फार आहे. असं काही डोक्यात होतं की IPSच करायचंय? नाही, ह्याच्यात सुद्धा एक लेसन आहे. हं. पहिली वेळ जेव्हा मी पास झाले, जरी मला लहानपणी घुडस्वारीचा फार शौक होता आणि मी कॉलेजची क्रिकेट टीममध्ये होते आणि मी एकदम आउटडोअर काइंड ऑफ पर्सन होते. तरी लोकांचा आणि घरचे लोकांचं ऐकून की पोलीस जे आहेत ते महिलासाठी, मुलीसाठी आणि माझ्या वडिलांना सुद्धा वाटायचे हा करिअर बरोबर नाही. हां. तर पहिला चान्समध्ये मी इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट सिलेक्ट केलं. बरं. आणि मग तिकडे जेव्हा अकाउंट्सच्या फायली पाहिल्यात आणि माझ्या अकाउंट्समध्ये काहीही इंटरेस्ट नाही, तर मी परत बसले आणि IPS घेतलं. अच्छा. सो आय ॲडवाइज यूथ की तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय ना MPSCचा असो किंवा UPSCचा असो, तर तुम्ही विचार करून भरा. माझ्यासारखा चुकू नका. आय वॉज लकी की दुसरे चान्समध्ये मी पास झाले. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन सिलेक्टिंग युअर करिअर असं मला सांगायचं. बरोबर. मग आता IPS तुम्ही घेतलात की जे तुमच्या आवडीचं होतं. कारण वडील होतेच हो. पोलिसमध्ये आणि
पुढे मग ट्रेनिंगच्या दरम्यान यू फेल्ट कम्फर्टेबल विथ दॅट? नो, नो, नॉट एट ऑल. नॉट एट ऑल. हां. तर 1981च्या बॅचमध्ये देअर वर 70 बॉयज अँड आय वॉज द ओनली लेडी ऑफिसर. तुम्ही विचार करा 81चा जग किंवा भारत काय होता. एव्हरी डे द बॉयज विल टेल मी तू ऑडिट्समध्ये परत जा. पोलीस खाता हा मुलीसाठी महिलासाठी नाही, तू चुकलेली आहे. तर तुम्ही विचार करा 1 वर्ष तुम्ही एकटे महिला अधिकारी आणि ते 70 पुरुष अधिकारी आणि तुम्ही रॉक क्लाइम्बिंग, रोप क्लाइम्बिंग, ऑब्स्टिकल, स्विमिंग, हॉर्स रायडिंग, सर्वायवल नाईट्स, जंगल नाईट्स अँड यू आर ऑल अलोन. सो आय फेल्ट टेरेबल. पण मला असं वाटत होता की मी सुद्धा त्याच परीक्षेतून पास झालेले आहेत ज्यातून हे 70 पुरुष अधिकारी पास झालेले आहेत. तर ते मला प्रश्न विचारणारे कोण? कोण? सो आय जस्ट स्टक टू इट. आय सेड नो, आय एम नॉट गोइंग बॅक. दॅट इज हाऊ यू कम्प्लिटेड. म्हणजे सगळं ट्रेनिंग तुमचं कम्प्लीट झालं. तोपर्यंत म्हणजे तुमच्यात काय फरक पडला होता? ॲज अ पर्सन यू मस्ट हॅव इव्हॉल्व्ड ना? तर फर्स्ट तर फिजिकली आम्हाला एवढा फिट करतात IPS मध्ये. हां. सो यू बिकम कॉन्फिडेंट. आणि त्याचं बघा एकदा काय झालं, मी जेव्हा साताराला पोलीस SP होते तर शेतात एक पाठोपाठ 3 महिलाचे खून करण्यात आले. बरं. तर सातारामध्ये फार की महिला पोलीस अधीक्षक असताना महिलावर अत्याचार आणि केसेस डिटेक्ट होत नाही. तर मी जेव्हा 3 मर्डर स्पॉट पाहायला गेले तर एक ठिकाणी रस्त्यात एक पाणीचं नाळं होतं. तर माझे अधिकारी काय म्हटले, मॅडम तुम्ही इकडेच थांबा, आम्ही पुढे जाऊन येतो. मी म्हटलं का बरं, मी का नाही पार करू शकत? नाही 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 मॅडम जाऊ नका. बट आय थॉट, आणि मला एवढा कॉन्फिडन्स होता की थोडासा इकडे तिकडे होईल पण मी पण पार करू शकतो हा नाला. मी नाळं पार केलं आणि ऑल द हे जे खुनाचे ठिकाण होते ते मी पाहणी केले. तर हा कॉन्फिडन्स मला पोलीस ट्रेनिंगमुळे आलं. मानसिक, फिजिकल, इमोशनल स्ट्रेंथ आली. 1 वर्ष आपल्याला ट्रेनिंग हैदराबादमध्ये मिळतं किंवा महाराष्ट्र असेल तर नाशिकमध्ये. त्यानंतर 1 इयर ऑन द जॉब ट्रेनिंग आहे. तर तुम्ही एका दिवसात इव्हॉल्व्ह होत नाही. हा 2 वर्ष सतत तुम्हाला ते ट्रेन करतात, मेंटर करतात आणि एकदम उत्तम ट्रेनिंग जे आहेत महाराष्ट्र पोलीस किंवा इंडियन पोलीस देते आणि देन यू इव्हॉल्व्ह ॲज अ गुड लीडर. करेक्ट. मग महाराष्ट्र केडर तुम्ही कसं काय घेतलं? नाही, महाराष्ट्र, माझे मिस्टर बोरवणकर जे आहेत ते IAS मध्ये होते. तर त्यांना महाराष्ट्र कार्डर मिळाला आणि शासनाची एक धोरण आहे की कपल्स आर केप्ट टुगेदर सो दे ॲडजस्ट यू. ज्याला शासकीय नोकरीमध्ये यायचे आहे, सो दिस इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस विच गव्हर्नमेंट्स हॅव. दे ट्राय टू पोस्ट यू टुगेदर. तर बोरवणकर साहेबांना महाराष्ट्र कार्डर मिळालं म्हणून मी महाराष्ट्र इथे आले. आणि पहिलं आव्हान इन द अर्ली डेज ऑफ युअर सर्व्हिस, व्हॉट वेर द चॅलेंजेस? कुठली आव्हानं होती? तर हा जे 2 वर्षाची ट्रेनिंग बद्दल मी बोललेले आहे, त्या ट्रेनिंग नंतर मला काय वाटलं आणि माझी अशी समज होती, आय एम ए पोलीस ऑफिसर. आय एम नॉट अ वुमेन पोलीस ऑफिसर. करेक्ट. सो आय वॉज व्हेरी क्लिअर. माझे बरोबरचे जे काम करणारे अधिकारी कर्मचारी होते त्यांना डिस्कम्फर्ट होतं. 80s मध्ये महिला अधिकारी नव्हत्या. आता सर्वांची माहितीसाठी आपले राज्यात 33% रिझर्वेशन आहे फॉर विमेन इन ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इन्क्लुडिंग पोलीस. तर आता आमचं प्रमाण मला वाटते महाराष्ट्रामध्ये आता 18% महिला अधिकारी कर्मचारी आहेत. त्यावेळी फारच क्वचित महिला अधिकारी कर्मचारी होत्या. त्यामुळे स्टाफचा डिस्कम्फर्ट लेवल हाय होता. उदाहरण म्हणून सर, मी माझी पुस्तक मॅडम कमिशनर त्यामध्ये एक इन्सिडेंट लिहिलेला आहे. ट्रेनिंगमध्ये मला आमच्या स्टाफ मराठी शिकवायचं, FIR कसे दर्ज करावा, तपास कसे करावी, स्पॉट पंचनामा कसे, चार्जशीट म्हणजे काय, काय काय उल्लेख करणं आवश्यक आहे, हे सर्व शिकवायला ते तयार होते. परंतु संध्याकाळी जर दारूची रेड आहे, वैश्य व्यवसायावर आपण रेड करणार आहोत, जुगारचे अड्ड्यावर रेड करणार आहोत, त्यावेळी त्यांना फार डिस्कम्फर्ट वाटायचे की मॅडमना ह्या महिला अधिकारीला कसं घेऊन जायचं. त्याशिवाय भद्रकली पोलीस स्टेशन जिथे माझी अटॅचमेंट होती,
ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी तिथल्या स्टाफला काय वाटायचं की शिंदे साहेब जे आमचे इन्स्पेक्टर आहेत 6 फूट उंच एकदम प्रभावशाली अधिकारी, हे पोलीस स्टेशन इन्चार्ज आहेत शिंदे सर, पण मॅडम IPS आहे. जर आम्ही रेडला गेलो पोलीस जीपमध्ये, त्यावेळी कार वगैरे नसायच्यात आणि त्याशिवाय पोलीस स्टेशनला जीपच होती, तर ह्या IPS आहेत म्हणून हे पुढे बसणार ड्रायव्हर बरोबर आणि आमचे शिंदे साहेबांना पाठीमागे बसावं लागेल. त्यांना फार वाईट वाटायचे. पण टू फुल क्रेडिट मिस्टर आसाराम शिंदे केम आणि ही सेड मला काही प्रॉब्लेम नाही, मॅडम IPS आहेत, त्या पुढे बसतील आणि लेट अस गो अहेड. सो हा छोटे छोटे असे काही इन्सिडेंट झाले ज्यामध्ये मला अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने आणि सर्वातून जास्ती अधिकाऱ्याचे फॅमिली, वाईव्स ऑफ पोलीस ऑफिसर्स, दे सपोर्टेड मी लाईक एनिथिंग. म्हणजे दे वेर विथ यू की तुम्ही जा पुढे. हो, एकदा एक अधिकारी फार कंटाळलेले म्हटले, घरात मीराचे विरोधात तर काय बोलताच येत नाही. आता यू हॅव इन्व्हेस्टिगेटेड सो मेनी केसेस अँड दॅट टू व्हेरी सक्सेसफुली. तर असे आम्हाला 1-2 अनुभव सांगा की ज्याच्यातून तुम्ही शिकलात फ्रॉम दोज केसेस. तर 2 इन्सिडेंट मी सांगते. एक आपल्याला सर माहितीच असेल, जळगाव सेक्स स्कॅन्डल, ज्यात त्यावेळी 94च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये आलं की महिलावर शारीरिक अत्याचार झालेला आहे, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ यंग गर्ल्स. तर ज्यावेळी आम्ही ते केसेस, ग्रुप ऑफ केसेस तपासले, त्यात एक काय समजलं की आई आणि मुलगी, पेरेंट्स आणि डॉटर्स, त्यांच्यामध्ये फार मोठा कम्युनिकेशन गॅप होता. ज्यावेळी त्यांच्यावर हा लैंगिक अत्याचार सुरू झालं त्यावेळी इमिजिएटली पेरेंट्सला कॉन्फिडन्समध्ये ना घेता मुली आपल्या लेवलवरच ह्याच्यातून कसे बाहेर निघावं, आणि ते त्यातले जे 3 मेन आरोपी होते ते पॉलिटिकली स्ट्रॉंग होते, त्यांच्याकडे पैसा फार होता आणि त्यांनी मुलीचे एक तिथे तिरुपती नावाची लॉज होती, तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतलेले होते सेक्शुअल रिलेशनशिप. तर हा मला फार जाणवला तपास करताना की जर घरात आपण बोललो नाही, आपल्या कॉन्फिडन्समध्ये मुलांना घेतलं नाही, तर काही वेळ चिल्ड्रन लूज द पाथ आणि त्यांना समजतच नाही आता काय करावं, आणि मग ते एका षड्यंत्रात आतच जातात. दुसरा जो लक्षात आलं, माझे पोलीस अधिकारी मला काय सांगायचे, तुम्ही एवढे उत्साहाने केसेस दाखल करतात मॅडम, हे काय मुली काय उद्या कोर्टात टिकणार नाही, हे साक्षीदार कोर्टात टिकणार नाही. आणि तसं सुद्धा झालं. आम्ही एवढे प्रयत्न केले, शासनाने एक स्पेशल कोर्ट नेमली, मृदुला भटकर मॅडम होत्या त्याच्या जज, शिक्षा झाली सेशन कोर्टात, हायकोर्टात केसेस सुटल्या, परंतु साक्षीदार तरी सोडा, फिर्यादी मुली सुद्धा फितूर झाल्या. तर नागरिकाने जर पोलीस केसला, प्रॉसिक्युशनला त्यावेळी तपासाच्या वेळी आणि नंतर कोर्टात हे कार्य दिलं नाही, तर मग शाबतीचं प्रमाण फार कमी होऊन जातो. हा मला जळगाव सेक्स स्कॅन्डलमध्ये दिसलं, खूप दिसलं. आणि दुसरा सर, एक जेव्हा मी क्राईम ब्रांचमध्ये होते, तर अलुकास नावाची एक ज्वेलरी चेन आहे हैदराबादमध्ये, त्यांचे एक मोठा शोरूम होता, त्यात 9 कोटीच्या हिरे आणि दागिन्याची चोरी झाली. तर तिथले अधिकाऱ्याने जेव्हा मला फोन केलं की मॅडम जरा मदत करा, हा केस उघडकीस आणायची, मला फार विचित्र वाटलं. अरे हैदराबाद कुठे, मी दिल्लीमध्ये मुंबईतला क्राईम ब्रांचमध्ये बसून आहे. नंतर ज्यावेळी आम्ही तपास केलं आणि एका हिस्ट्री शीटर जो आमचे रेकॉर्डप्रमाणे असा चोऱ्या करत होता त्याला धरला आणि त्याच्याकडून 100% ती हिरे, जवाहरात, सोना, सर्व दागिने आम्ही जप्त केले. त्यावेळी मला कोऑर्डिनेशन, म्हणजे आंध्रा तेलंगणाची पोलीसच्या सतत महाराष्ट्राशी संपर्क, कोऑर्डिनेशन असला पाहिजे, आणि मुंबई पोलीसच्या दिल्लीशी संपर्क असला पाहिजे, ह्याची किती गरज आहे शासनामध्ये. केवळ पोलीस खात्यातच नाही, सर्व खात्यात कोऑर्डिनेशनमध्ये आम्ही कमी पडतो. जर आपण कोऑर्डिनेशन केलं तर शासनाची सर्व्हिस
जी आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते आणि पोलिसाचा गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात आपण इम्प्रूव्हमेंट आणि मोठ्या प्रमाणावर इम्प्रूव्हमेंट करू इम्प्रुव्हमेंट शकतो. करू शकतो. तुम्ही जेव्हा ना एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ह्या सगळ्या प्रकरणांना तोंड देत असतात, त्यांना उघडकीस आणत असतात, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात. त्याचं एक टेन्शन, प्रेशर एक स्वतःचं असतंच. पण अधिकारी म्हटला की त्याचा संबंध सत्तेशी येतो, राजकीय पुढाऱ्यांशी येतो, ह्या सगळ्या मंडळींशी सुद्धा येतो. त्यांच्याकडूनही वेळोवेळी दबावांचा सामना करावा लागतो. तर हा सामना करत असताना तुम्ही स्वतःला काय सांगायचात? हाऊ डिड यू हँडल युअरसेल्फ? काही वेळ हा दबाव उचित असतो आणि नागरिकाच्या हितात असतो. हं. तर आपल्याला काही हरकत येत नाही. आपण आपली पोलीस टीमला बोलवतो आणि ह्या आमदाराने, ह्या खासदाराने हा सुझाव दिलेला आहे आणि आपण सर्व मान्य करतो. दॅट इज क्लीन, व्हाईट. एक असतो ब्लॅक. जो सर जसे मी माझ्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे की ही पोलिसाची 3 एकरची जागा एक प्रायव्हेट बिल्डरला द्या. हं. इट इज ब्लॅक अँड यू से नो. मी देणार नाही. पण त्यासाठी काय असतं, तुमची मानसिक तयारी पाहिजे. जसे सर मी पुस्तकात लिहिलेलं आहे त्यानंतर मला जी हवी पोस्टिंग होती ती देण्यात आलेली नाही. पण हा जो इव्हॉल्व पर्सनॅलिटी आहे की कुठे होय म्हणायचे, कुठे नाही म्हणायचे, कुठे ग्रे ऑर्डर्स आहेत त्यांच्याशी बोलायचे की नाही सर हे मला नाही करता येणार कारण 1, 2, 3 काही वेळी ते ऐकतात सुद्धा. सो दिस ऑल्सो हॅपन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ज्यावेळी मी यंग ASP होते, माझे DIG आकाशी साहेब होते, त्यांनी मला एक दिवस बोलून घेतला. त्यांनी ऐकलं असेल की ही डायरेक्ट म्हणते नाही करता येणार, नाही करू शकत. ते मला काय म्हटले, तुम्हाला जेव्हा राजकीय पुढाऱ्यांचा फोन आला ना, तुम्ही एकच शब्द वापरा, होय सर बघते. नंतर नकारायचे असे तरी नकारा, करायचे असे तरी करा. पण ही जी तुमची पद्धत आहे ना, आकाशी सर काय म्हटले, नो सर आय कांट डू इट. ही सोडा तुम्ही. तर म्हणून मला वाटते माझे जे 36 वर्ष आहेत ते ह्या ॲडवाईजमुळे व्यवस्थित गेले. होय सर बघते. ह्या सगळ्याच्या मध्ये तुमचं वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, मुलं आणि ही सगळी वर्दीची ड्युटी ह्या बॅलन्स तुम्ही कसा केला? तर हा एक माझा आवडीचा विषय आहे आणि विशेषतः आय वॉन्ट टू टॉक अबाउट इट टू यंग गर्ल्स अँड विमेन येस. की ह्याबद्दल जास्ती विचार करू नका. मला UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हाच विचारण्यात आलं होतं की तुम्ही फॅमिलीला आणि करिअरला कसे बॅलन्स करणार. सो आय वॉज यंग. आय सेड आय विल क्रॉस द ब्रिज वेन आय कम टू इट. पण लाईफमध्ये काय काही वेळ हाय प्रेशर असाइनमेंट्स येतात आणि काही वेळ मुलं आजारी पडतात किंवा त्यांची परीक्षा आहे. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वी डेव्हलप दॅट स्किल की आज आपल्याला प्राधान्य IG साहेबांचं इन्स्पेक्शन आहे त्याला दिलं पाहिजे आणि त्यानंतर 4 दिवसाने मुलाची परीक्षा आहे त्यांची मदत केली पाहिजे. पण इन दिस ऑल्सो the role of your partner is very important. Mr. Borwankar actually took the full responsibility of children. अच्छा. So if your partner is also gender friendly आणि आजकालचे मुलांना थोडीफार ही समज आलेली आहे की they have to help their wives, they have to share the workload. तुम्ही 100% तर बॅलन्स करू शकत नाही. आज तो बॅलन्स इन फेवर ऑफ जॉब आहे, करिअर आहे, ऑफिस रिक्वायरमेंट आहे. उद्या इट मे बी इन फेवर ऑफ युअर चाइल्ड हू इज नॉट वेल. तर ह्याबद्दल जास्ती विचार न करता तुम्ही करिअर घ्या हातात आणि ठामपणे उभे राहा, आपलं काम करा. घरचे लोक सुद्धा मदत करतात आणि यू कॅन डू बोथ प्रॉपरली. इफ आय कॅन डू इट, ऑल ऑफ अस कॅन डू इट. तो विश्वास तुम्हाला आहे. तुमच्या मुलांनी तुम्हाला कसं कोऑपरेट केलं? तर माझा जो मोठा मुलगा आहे ही इज बॉर्न मॅच्युअर्ड म्हणजे आणि जो छोटा आहे तो असा आहे. आता नाव दे आर बोथ यंग मेन अँड आय एम अ ग्रँडमदर. येस. तर समजा आता आय एम द चीफ ऑफ क्राईम ब्रांच आणि मी माझे फुल युनिफॉर्म मधून गाडीमधून उतरले.
ड्रायव्हरने सल्यूट केला, सिक्युरिटी माणसाने सल्यूट केला, यू आर फुल ऑफ युअर युनिफॉर्म. सडनली ही कम्स अँड ही बीट्स यू अप आणि तो काय म्हणतो, आई तू आज उशिरा का आलीस? तर ते एकदम तुम्हाला जमिनीवर आणि दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. ओके. अँड व्हॉट आर दे डुईंग इन देअर करिअर? सो मोठा मुलगा जो आहे तो सध्या ऑकलँडला लॉ मध्ये PhD करतो, पण तो लॉयर आहे दिल्लीत. आणि छोटा जो आहे त्याची डिजिटल मार्केटिंगची कंपनी आहे. तुमचा PhDचा विषय आणि PhDचं काम ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा, कारण दॅट इज अ इंटरेस्टिंग टॉपिक. मला असं वाटतं की आणि सारखा असं विचारण्यात सुद्धा येतो की आम्ही अजून जे नागरिक आहेत ते पोलिसांना घाबरतात. सो आय यूज टू ऑलवेज फील की नागरिकांना जर आम्ही आमच्या बरोबर चाललो घेऊन तर ती जी भीतीचा हे वातावरण आहे तो कमी होईल. साताऱ्यामध्ये एकदा फार मोठ्या प्रमाणावर दरोडे सुरू झाले आणि हायवेवर असायचे ते दरोडे. तर आम्ही हायवेचे शेजारी जेवढे हे होते गाव वगैरे होते, गावकऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की तुम्ही आमची मदत करा. आणि शेवटी ते जे दरोडेखोर होते ते गीतांजली एक्सप्रेस घेऊन कोलकात्यावरून यायचे, दादरला उतरून मग लक्झरी बस घेऊन मुंबई ते बेलगाव ह्या प्रवासात साताराच्या घाटात ते बस लुटायचे. तर माझे मनात काय आलं, शेवटी ह्यांना आम्ही धरू शकलो नाही आणि नागरिकाने धरलं तर हा माझा जो मेन पॉइंट आहे, फोकस आहे की नागरिक जर आमच्या बरोबर असले तर पोलिसांचं काम सोपं होऊन जातील. त्यावरच आपण काहीतरी अभ्यास करावा. आणि मिनेसोटा युनिव्हर्सिटीमध्ये US पोलीस बरोबर जेव्हा मी काम केलंय 1 वर्ष, हम्फ्रे फेलोशिपमध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये शिकताय आणि आपले खात्याबरोबर काम करताय, म्हणून मी 1 वर्ष पोलिसांबरोबर काम केला, US पोलीस बरोबर. आणि मी पाहिलं तिथे पण नागरिक आणि पोलीस बरोबर काम करतात. तर माझी PhDची थिसिस ह्याच विषयावर आहे, कम्युनिटी पोलिसिंग. तर नंतर सर मी पुणे पोलीस विद्यार्थी अभियान हे चालू केला, ज्यात विद्यार्थ्यांना आम्ही 1 महिना अनपेड पोलीस इंटर्नशिप द्यायचो. पोलीस स्टेशनला या आमच्या बरोबर काम करा. हा 1 महिन्याच्या अगोदर पोलीसला तुम्ही किती भीता ह्याबद्दल आम्ही एक क्वेश्चनेअर वरून त्यांचे उत्तर घ्यायचो. इंटर्नशिप नंतर आता तुमचे भीतीचं प्रमाण काय हे पाहिल्यावर की तो फार कमी झालेला आहे. तर मला वाटलं माझी PhDची सार्थक झाली की पोलीस आणि नागरिक जर ह्यांनी बरोबर काम केलं तर आपण कामामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणू शकतो. आणि नागरिक आणि पोलीस हे जर एकमेकांचे मित्र असले तर वातावरणच बदलेल ना. हो, म्हणजे नक्कीच. गुन्हेगार सुद्धा विचार करेल की आपण गुन्हा करायचा का नाही, कारण त्याला माहिती आहे की ऑल सिटीजन्स आर पोलीस विदाउट युनिफॉर्म. बरोबर. ह्यामधून 2-3 प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही मुलींच्यासाठी सांगितलंच की मुलींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जायला पाहिजे. मुलांना काय सांगाल? मुलांना तर लाईफ फार सोपंच भेटते ना. पण एक जो सर मी सर्वांना सांगायला इच्छिते, मुलं आणि मुली, माझे करिअरच्या शेवटमध्ये एकदा चायनामध्ये गेले, चीन देशात, आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती. तर त्यांनी एक प्रश्न विचारलं आणि माझे बरोबर हरियाणाचे DG बसून होते. ते म्हटले, अरे मीरा तू उत्तर दे, तू कॉन्व्हेंटमधून शिकून आलेली आहे, तुझी इंग्लिश चांगली आहे. तर तो उत्तर जो मला जसं जमला मी दिला. पण नंतर मी त्यांना सांगितलं, सर मी कुठलीही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली नाही. तर मुलं आणि मुलीने कुठल्याही प्रकारची हीनताची भावना की जर तुम्ही इंग्लिश चांगलं बोलत नाही, तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकला नाही, तुम्ही कुठे उच्च श्रेणीची शाळे किंवा कॉलेजमध्ये गेलेला नाही, तर हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊ नाही. मी हिंदी शाळेत जिथे कुठलेही टेबल आणि खुर्च्या नव्हत्या, ज्याला पंजाबीमध्ये म्हणायचे टाटोवाली शाळा, तिथे फाजिल्का नावाची एक छोटेसे तालुक्यात शिकलेली आहे. आणि माझे बॅचमध्ये मी एकमेव लेडी ऑफिसर होती. तर मुलं नेहमी काय सांगायचे, मीरा इंग्लिश पंजाबीमध्ये बोलते. तर जर मी पंजाबीमध्ये इंग्लिश बोलून DG म्हणून रिटायर होऊ शकते, IPS मध्ये येऊ शकते,
इतकं सगळं ऍक्शन पॅक्ड आयुष्य जगल्यावरती पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? पुस्तक लिहिण्याचं कारण असं होतं, जसे मी आपल्याला आता सांगितलंय, मला असं वाटतं ग्रामीण भागाचे मुलं आणि मुलीमध्ये हा कॉम्प्लेक्स आहे, की आम्ही MPSC मध्ये जाऊ शकत नाही, आम्ही UPSC मध्ये अपिअर होऊ शकत नाही, आम्हाला चांगलं बोलता येत नाही, इंग्लिश येत नाही. तर हा पुस्तक मी युवतीसाठी लिहिलेला आहे. त्यामध्ये माझे करिअरचे आणि पर्सनल लाईफचे क्वचित इन्सिडेंट देऊन त्यानंतर लेसन्स लर्न्ड आणि ॲक्शन पॉइंट हे लिहिलेले आहेत इन सर्व्हिस. हम्म. दुसरा सर इन्स्पेक्टर चौगले नावाचा पुस्तक जो आहे, तो जो खरोखर घडलेले गुन्हे आहेत त्यांना सोपं पद्धतीने लिहिलेला आहे, की लोकांना इंटरेस्ट असला पाहिजे की पोलीस कसं काम करते. हम्म. थर्ड, मॅडम कमिशनर इज अन अडल्ट रीडिंग हम्म. फॉर दोज हू वॉन्ट टू अंडरस्टँड की पोलीस कसं काम करते, पोलीस करिअरमध्ये कुठे तुम्ही खाली असता आणि कुठे तुम्ही वर जाता आणि कसे तुम्ही हँडल करताय. हम्म. तर हा सर मी जेव्हा MA केला इंग्लिश लिटरेचरमध्ये, त्याचं एक कारण काय होतं की माझी इंग्लिश इम्प्रूव्ह व्हावी, कारण मी हिंदी मीडियम शाळेत शिकलेली आहे. आणि दुसरा, मला त्यावेळी सुद्धा वाटत होतं कधीतरी मी लिखाण करणार. ओ. सो दिस इज माय एम्बिशन. वाव. तुम्ही इन सर्व्हिस असतानाचं आयुष्य आणि पोस्ट रिटायरमेंटचं आयुष्य ह्याच्यात आता काय फरक पडलाय? तर पहिले जेव्हा मी रिटायर झाले तर मला एकदम फार लो वाटलं. मला वाटलं व्हॉट इज द मिनिंग इन लाईफ, बिकॉज जेव्हा तुम्ही युनिफॉर्म घालता तुम्ही 100 लोकांची मदत करू शकता. तर पर्पज लाईफचं काय, असं मला 1-2 वर्ष थोडे कठीण गेले. त्यानंतर मी हा जो लिखाण आहे सर, इंडियन एक्सप्रेसमध्ये मी काही वेळ लिखते. हळूहळू लिखाण सुरू केलं, मग स्पीकिंग असाइनमेंट सुरू केल्या, सेकंड पुस्तक लिहिलं. सो आय फील युनिफॉर्म गिव्स यू नॉट ओनली पॉवर टू हेल्प सिटीजन्स, इट गिव्स मीनिंग टू युअर लाईफ. तर रिटायरमेंट नंतर मला थोडं जड गेलं, पण नाव आय फील व्हेरी हॅपी, बिकॉज मी आता 9 वाजेच्या अगोदर आपला बिस्तर सोडत नाही. ऑन अ सिरियस नोट, आत्ता म्हणजे हे ज्येष्ठ सिनियर सिटीझन आयुष्य जगताना हाऊ डू यू लुक आफ्टर युअर फिटनेस? So first, I don't feel I'm senior citizen. I feel I'm very young. दुसरा सर, फिजिकल फिटनेस माझ्यासाठी नेहमीच महत्वाची आहे. आय एम ए कंपल्सिव्ह वॉकर. एकदा माझे माय एल्डर सन आणि माझी बहिणीची मुलगी हे आपसात बोलत होते. तर माझी बहिणीची मुलगी बोलली की आईला ना तुम्ही केव्हाही उठवा आणि ते घरात झाडपोच असं सुरुवात करेल. माझा मुलगा काय म्हटला, आईला उठवा आणि ताबडतोब ती आपली वॉकिंग सुरू करेल. सो आय एम ए कंपल्सिव्ह वॉकर. योगा करते आणि सध्या सर ते म्हणतात टू स्ट्रेंथन युअर मसल आय डू सम वेट्स ऑल्सो. अँड व्हॉट आर युअर हॉबीज? वॉकिंग इज वन हॉबी, स्विमिंग इज वन हॉबी, टॉकिंग टू माय ग्रँडचिल्ड्रन इज अ वंडरफुल टाइम. येस. रीडिंग सर. रीडिंग, मी त्याच्याकडेच येणार होतो की विच बुक्स हॅव इन्फ्लुएन्स्ड यू? विंग्स ऑफ लाईफ आपले राष्ट्रपतीची एवढी आवडली होती की मी माझे 2 मुलांना वाचायला लावली ती. आणि टू किल ए मॉकिंग बर्ड मला फार आवडली होती. स्टीव्ह जॉब्सची पुस्तक होती ती मला फार आवडली होती. सो म्हणजे मी बायोग्राफीज पण वाचते आणि फिक्शन कमी वाचते. फिक्शन कमी असतात. आणि मूव्हीज बघता का? मूव्हीज क्वचित बघतात. आणि म्युझिक? म्युझिक आपला नॉट फुल क्लासिकल, सेमी क्लासिकल मला आवडतं आणि घरात चालूच ठेवते मी घरात. वा. When you look back at this life, which was full of struggle, lot of satisfaction and development and evolution, आज तुम्ही या टप्प्यावरून तुमच्याच आयुष्याकडे पाठी वळून पाहता तेव्हा काय काय विचार येतात? एक तर सर मला स्ट्रगल वाटत नाही. मला वाटतंय की ते म्हणतात ना, लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला चॅलेंजेस असा शब्द वापरणं जास्ती आवडतं. हो. तर मला असं वाटतंय की फार पॉझिटिव्ह माझी गती होती. चॅलेंजेस आले तर जास्ती विचार ना करता, जास्ती ब्रूड ना करता आणि
ओव्हर थिंकिंग ना करता त्यांना मी फेस केलं. हं. पॉझिटिव्हमध्ये मला नागरिकांचं एवढे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळालं, की एकदा अ, एक पर्टिक्युलर फार पॉवरफुल पॉलिटिशियन ते माझ्याशी नाराज होते. पण मला समजलं की वेन ही ट्राईड माझी ट्रान्सफर, तर त्यांना सांगण्यात आलं की नागरिक विरोध करतील आणि हो. मग त्यांनी तो प्रपोजल बाजूला ठेवला. तर आणि इथे मी एक अजून सांगेल की नॉट ओन्ली इन पोलीस, सर्वांना माहित आहे जेव्हा आम्ही कसाबला फाशी दिली तर लोकांना विश्वासच पटला नाही की एवढे मोठ्या अतिरेकीला फाशी दिली आणि कोणाला समजू दिला नाही. हं. तर कारागृहाचे अधिकारी कर्मचाऱ्याने पण मला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. हा जो ओव्हरऑल कोऑपरेशन मला मिळाला नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्याचा, तो व्हेन आय लुक बॅक हं. आय फील ब्लेस्ड टू हॅव Wow. हॅड दॅट. Yes, you feel very, very blessed, and I think that is a very, very important feeling. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की कृतार्थ वाटणं, की आपण जे सगळं केलं ते अर्थपूर्ण झालं, ते चांगल्या ठिकाणी रुजू झालं आणि त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांच्यामुळे झालं. हो. ही सहकार्याची आणि नम्रतेची भावना या जीवनाच्या टप्प्यावरती मॅडम तुमच्याकडे आहे. थँक यू सो मच. तुमच्या या गप्पांमधून आम्ही खूप काही शिकलो. त्या असं म्हणाल्या, की स्ट्रगल नाही चॅलेंज म्हणा. मला वाटतं हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. त्या आपल्याला असं म्हणाल्या, की भले मी पंजाबीमध्ये इंग्लिश बोलत असेन, पण मला काय म्हणायचंय ते मला माहिती आहे आणि ते तुम्ही ऐका. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एका बाजूने लोकांचं सहकार्य मागितलं आणि असं नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला, की जे नेतृत्व स्वतःबरोबर इतरांना आणि इतरांबरोबर स्वतःला नेतं. आणि म्हणूनच तुम्हाला इतकं सहकार्य तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मिळत गेलं. त्याचबरोबर सतत शिकणं आणि स्वतःला इव्हॉल्व करणं. आपण बघितलं की लॉची डिग्री, पी-एच-डीची डिग्री ही त्यांनी इन सर्व्हिस मिळवली. आणि एका बाजूने प्रशासकीय कौशल्य, दुसऱ्या बाजूने तणावांच्या कडे सुद्धा विकास म्हणून पाहणं आणि तिसऱ्या बाजूला लोकांच्या बरोबर सतत स्वतःला जोडून ठेवणं, असा एक अतिशय छान प्रवास जीवनाचा तुम्ही या तासाभरात आमच्यासमोर मांडलात. वी आर सो ग्रेटफुल आणि जोरदार टाळ्या होऊ देत मॅडमसाठी.